काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीयेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कार्याकारण अवतार होती। मागच्या ह्याच्यामध्ये साधकांनी सांगितलं विशिष्ट कार्याकरता अवतार घेतात। मी तुला याचा पूर्वकथन सांगतो। ते या कुरवपुरामध्ये एक वेदशास्त्र संपन्न असा ब्राह्मण होता। त्याच्या पत्नी तीही पतिव्रता होती। त्या पत्नीचं नाव होतं अंबिका। सुशील, सत्वशील, पतिसेवा करणारी, महापुण्यवान अशी ती यती होती। ही अंबिका महापुण्यवान होती, पतिसेवक होती, आचार धर्म जाणणारी होती, सुशील होती, महापुण्यवान अशी ती सती होती। पण तियेसी पुत्र होऊन मरती। पण बघा दुर्भाग्य काय होतो, तिला दुःख काय होतो। पतिसेवा करणारी होती, आचार धर्म जाणणारी होती, सती होती, पण तियेसी पुत्र होऊन मरती। तिला मुलं होऊन मरायची हो। पूर्वकर्म फळार्चित, मागच्या जन्माचं कर्माचा भोग ती भोगत होती, पुत्र होऊन मरत होती। तिने अनेक प्रकारची तीर्थयात्रा केली। अनेक प्रकारचा दानधर्म केला। अनेक तीर्थ आचरती तिने केले परियेसा। आणि असं झाल्यानंतर ऐसे असता जे होणार गती, असं तिने एवढी तीर्थयात्रा केली, दान धर्म केला आणि तिला एक मुलगा झाला। पण पुत्र झाला मंदमती, ज्याची बुद्धी कुंठित आहे, ज्याला ज्ञान नाहीये, असा पुत्र तिला झाला। बरं हा पुत्र एवढ्या दिवसांनी झालाय। बरं बाकीचे पुत्र गेले आहेत, मग हा एकमेव वाचलाय। त्यामुळे आईचं त्याच्यावर प्रचंड प्रेम। ऐसे असता होणार गती, पुत्र झाला मंदयती, माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणून। अपूर्व घडलाय, असो तो मंद आहे पण मला मुलगा झालाय। वर्धता माता पित्यासी, ते दोघं आई वडील त्याचा सांभाळ करतायत। तो मुलगा वाढतोय, त्याचा व्रतबंध केला, त्याची मुंज केली, कुळाचार आणि वेदाभ्यास शिकण्याकरता माता पित्यांनी त्याची मुंज केली। पण हा मंद बुद्धीचा मुलगा असल्याने त्याला काही विद्या येत नव्हती, अज्ञान राहिला। तो ब्राह्मण विचार करायला लागला, अरे 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 एकच मुलगा झाला, पण हा असा मंद आहे, अज्ञानी आहे।
मी अनेक देवांचं पूजन केलं, अनेक दानधर्म केले, अनेक तीर्थक्षेत्र हिंडलो, अनेक व्रत वैकल्याच्या कष्टाने मला मुलगा झाला, पण तो असा प्राचीन माझं कर्म काही सुटलं नाही. मनामध्ये अहोरात्र त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये चिंता दाटून यायची. तो त्या मुलाला अनेक प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करायचा, पण तो मुलगा पहिलं पाठ मागचं सपाट, त्याच्या लक्षातच राहायचं नाही. त्याला मारलं आणि त्याला ज्या वेळेस मारायचं त्यावेळेस त्याच्या आईला अतीव दुःख व्हायचं. माझ्या मुलाला मारू नका, त्याला नाही विद्या येईल, शिकेल, पण त्याला मारू नका. ताडन करी बहु असी हो तसे दुःख जननीसी. आईला दुःख व्हायचं. वरजी आपल्या पतीशी, आपल्या पतीला म्हणाले, हे बघा त्याला नाही आलं ना तर ते येईल, सावकाश येईल, पण त्याला मारू नका. अहो आपल्या घरामध्ये मुलगाच नव्हता, हा अनेक व्रत वैकल्य करून झालाय. या मुलाला आपण सांभाळ करू, येईल याला विद्या, तुम्ही काळजी करू नका. त्याला मारून तुम्ही का कष्ट करून घेताय? विद्या न येची वेद त्यासी, वाया मारून का कष्टसी. अहो तुम्ही मारल्याने त्याला विद्या येणार आहे का? तुम्ही मारल्याने तो ज्ञानी होणार आहे का? आपला पूर्वापार कर्म आहे असं समजा आणि शांत राहा. आता जर तुम्ही त्याला मारलं, हे मातेचं शेवटचं अस्त्र असतं, स्त्रीचं शेवटचं असतं. आता जर तुम्ही त्याला मारलं तर मी माझा प्राण देईन, हे तिने पतीला विनवून सांगितलं. आता जरी तुम्ही त्याशी ताडन कराल, आता तुम्ही त्याला सारखं मारलं ना, प्राण त्याची ना मी भरवसी, मी खरोखर माझा जीव देईन. हे स्त्रियेचं बोलणं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाने नाच सोडून दिला, त्याला शिकवणं सोडून दिलं. काही काळ याच्यामध्ये गेला. ते त्या गावात होते. मुलाला आता शिकवणं त्याने सोडून दिलंय, कारण बायको आपल्यावर रागावून बोलली आहे की मी जीव देईन म्हणून. त्याच्यापेक्षा बाबा जसं होईल तसं होईल असं म्हणून त्याला शिकवणं सोडून दिलं. काही काळानंतर तो ब्राह्मण पंचत्व पावला. दैवयोगाने त्या ब्राह्मणाला मृत्यू आला, पण ती स्त्री आपल्या मुलासमवेत कुरुपुरातच राहत होती. आणि आता याला वेदविद्या येत नाहीये, हा ज्ञानवंत नाहीये, ज्ञानी नाहीये. मग नाईलाज असतव याचुनी उदर भरी, याच्या कृतीने ते माता पुत्र आपला उदरभरण करत होते आणि आपल्या जीवाचं रक्षण करत होते. याच्या कृतीने भिक्षा मागत होते. भिक्षा मागून ते त्या कुरवपुरामध्ये राहत होते. त्या स्त्रीचा मुलगा सुद्धा याच्या वृत्तीने उदरभरण करत होता. हा विवाह करता योग्य झाला, याचं मौंजी बंधन झालं होतं, तरीही विद्या येत नव्हती.
हा विवाह करता योग्य झाला की आता याचं लग्न करावं, पण या अज्ञानी मुलाला कोण मुलगी देणार? सगळेजण त्याची निंदा करत होती. अरे तू मतिहीन आहेस, तू मंद आहेस, तू अज्ञानी आहेस, आम्ही आमची मुलगी तुला पत्नी म्हणून देणार नाही, असं सगळे त्याला बोलत होते. कन्या न देती त्यासी कोणी, कोण तुला मुलगी देईल? समस्त म्हणती असे दूषण, तू अज्ञानी आहेस, मूढ आहेस, अभागी आहेस. अरे आपलं स्वतःच पोट तर तू भिक्षेनी भरतोयस, मग आमच्या मुलीचं काय करणार आहेस? म्हणून त्याला कोणीही मुलगी देत नव्हतं. तू दगडासारखा जन्माला आलाय, दगडासारखाच राहा. समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडापरी व्यर्थ जन्मला, तू दगडासारखा उगाच जन्माला आलाय. अरे तू तुझ्या वंशाला लांछन लावलंय. अरे तू आपल्या कुळाचा कुळनाक्षक आहेस, मूर्ख आहेस. अरे तुझा बाप, तुझा बाप किती विद्वान होता, तुझ्या बापाचा आचार कसा होता. अरे सगळीकडे त्याचा गवगवा होता. सगळं धर्म, सगळे वेद, सगळी शास्त्र ही त्याला ज्ञात होती, त्याला माहित होती. आणि त्याच्या पोटी तू जन्माला आलायस, कुळाचा नाश केलायस. तू आपल्या पित्याला बोल लावले आहेस. तुझ्या या वागण्याने तू त्याला, आपल्या पित्याला अधोगतीला टाकलायस. भिक्षा मागून पोट भरतोस, लाज नाही वाटत तुला? असे सगळे लोक त्याला टोचून बोलतायत. अरे जन्माला येऊन पशुसारखं काम करतोयस. त्या असलं काम करण्यापेक्षा या कृष्णेमध्ये, या गंगेमध्ये जीव का देत नाहीस? आपल्या कुळाचा नाश केला आहेस, आपल्या पित्याला अधोगतीला टाकतोयस. हे भिक्षा मागण्यासारखं, पशुसारखं जगण्यापेक्षा या कृष्णेमध्ये, या गंगेमध्ये तू जीव का देत नाहीस? तुझा जन्माला येऊन काय सार्थक आहे? हे सगळं त्या ब्रह्मचार्यानी, त्या मुलानी ऐकलं. अतिशय दुःख झालं, अतिशय दुःख झालं. आणि आईला म्हणतो, आई आता बस, आता बस, आता हे असह्य होतं ऐकणं. या बोलण्याचा मला त्रास होतोय. आता मी माझा प्राण देईन. कारण एक नाही, दोन नाही, अगं सगळेच माझी निंदा करायला लागले आहेत. सगळेच माझी निंदा करतायत. मग हा देह काय कामाचा? अगं मी तुझं सुद्धा पोषण करू शकत नाही, मी माझं पोषण करू शकत नाही. मी एक तर अरण्यात निघून जाईन किंवा माझा प्राण त्याग करीन. बास, आता हे ऐकणं असह्य झालंय. त्या मुलाचं ते बोलणं ऐकल्यानंतर आई अतिशय चिंतेत पडली आहे. तिला प्रचंड दुःख आणि शोक हे एकाच वेळे झालंय. ती विलाप करते, काय करावं परमेश्वरा? माझा मुलगाही दुःख करतोय. आणि मग हे माता पुत्र अतिशय दुःखी कष्टी होऊन यांनी निर्णय घेतला की कृष्णेमध्ये, गंगेमध्ये आपला देह सोडून द्यायचा.
गंगा प्रवाहात जायचं. आणि म्हणून हे दोघ जण गंगा प्रवाहात गेले. आणि त्या ठिकाणी आमचे भगवान दत्तात्रय कलियुगातले प्रथम अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ स्नान करत होते. एकीकडे श्रीपाद श्रीवल्लभ स्नान करतायत आणि दुसरीकडे हे माता पुत्र गंगेमध्ये जाण्याकरता सज्ज झालेले आहेत. पण त्यांनी या योग्याला बघितलं, आमच्या श्रीपादांना बघितलं, त्यांच्या जवळ गेले, त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, हात जोडले आणि विनंती करतायत. वासनासे माझे मनी, आमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, प्राण त्यजावा गंगेत. काय काय इच्छा निर्माण झाली आहे? तर आम्हाला प्राण देण्याची, जीव देण्याची, आत्महत्या करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. निरोप द्यावा जी आम्हास. तुम्ही योगी दिसताय, तापसी दिसताय, संन्यासी दिसताय, यतीश्वर दिसताय, आम्हाला तुम्ही निरोप द्यावा. म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवलंय. कारण आम्ही जीव दिल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने आम्हाला सद्गती प्राप्त होईल. सद्गती व्हावया कारणासी. हे ऐकल्यानंतर श्रीपाद म्हणतात, अरे वेड्यांनो, तुम्हाला माहित नाही का आत्महत्या महादोषी. अरे आत्महत्या करणं हे महादोष आहे. कशाला आत्महत्या करताय? त्या विप्र स्त्रीचं बोलणं ऐकल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ अतिशय प्रेमाने विचारतात, काय कष्ट आहे तुम्हाला? काय त्रास आहे की जेणेकरून तुम्ही आत्महत्या करायला चाललात आणि माझा आशीर्वाद मागताय? अतिशय कृपेने, शांततेने आणि श्रीपादांनी त्यांना विचारलंय. ती विप्र स्त्री सांगते, स्वामी भक्तवत्सला, तारा वे आम्हा बालकाते, मला आणि माझ्या मुलाला आम्हाला बालक समजून आम्हाला तारून घ्या. मी अनेक वर्ष पहिले पुत्राविना कष्टवारी, पहिले मुलगा नव्हता म्हणून मी कष्ट करीत होते. अनेक तीर्थ मी पायी चालले आहे, अनेक व्रत केली, अनेक पूजा केल्या, अनेक दानधर्म केले, अनेक देवांची आराधना केली. अहो मी किती उपास केले, कोणती कोणती व्रत केली, काय सांगू तुम्हाला. आणि मग एवढं केल्यानंतर दुर्मती हा मुलगा जन्माला आलाय. सगळे लोक निंदा करतायत. हो, माझा पती जो होता तो वेदशास्त्र निपुण होता, वेदशास्त्र संपन्न होता, ज्ञानवंत होता, आणि त्याच्या पोटी हा हीन मुलगा जन्माला आलाय. हा मंदमती आहे, दुरात्मा आहे. श्रीपादा आता कृपा करा, यतिराया आता कृपा करा. जन्मोजन्मी दैवगती, पुढच्या जन्मी दैवगतीनी पुत्र न व्हावा मंदमती, असा मुलगा होऊ नये, असा काहीतरी प्रकार मला सांगा. तुम्ही कृपासागर आहात, दैन्यहरण आहात, म्हणून मी तुमचे चरण धरले. आता तर मी आत्महत्या करतेच, पण दैवयोगाने पुढे जन्म झाला तर असा मंद बुद्धीचा अज्ञानी मुलगा नको. तुम्ही शरणागताचं रक्षण करणार आहात म्हणून इथे आलात असं मला वाटतंय.
जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुसरी, परी झाले पुत्र न राहती. ती जुनं सांगायला लागली. बायकांना सवय मागचं सगळं उगाळून बसायचं. ती म्हणते, अहो माझ्या अख्ख्या आयुष्यात मला सुख मिळालंच नाही, कारण पहिले पुत्र व्हायचे ते मरायचे. हा एक वाचला तर हा असा वाचोनिया, हा एक सूत. हा कसा तर शेळीच्या गळ्याला स्तनासारखं जे लोंबतं ते स्तन असतं का, दूध देतं का, त्याप्रमाणे हा झालाय. वृथा जन्मला, हा उगाच जन्माला आला आता असं मला वाटायला लागलं. देवा आता असं करा, पुढील जन्मी मनुष्य बने, पुढच्या जन्मी मनुष्य रूपामध्ये पूज्यमान असा मला मुलगा व्हावा, तो जगामध्ये प्रसिद्ध असावा, सकळ लोकांनी त्याचं वंदन करावं पुढच्या जन्मी. आता या जन्मी तर शक्य नाहीये, तर पुढच्या जन्मी असा मुलगा द्या की सगळे लोक त्याचं दर्शन घेतील, तो त्रिभुवनामध्ये पूज्य असा होईल. ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती, असा मुलगा मला व्हावा. याच्याकरता जर काही उपाय असेल तर तो मला सांगा, असं म्हणून तिने श्रीपादांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि त्याच्यामुळे माझा उद्धार होईल. मला पुन्हा ही पुनरावृत्ती नकोय. सगळ्या पितरांना स्वर्गप्राप्ती व्हावी असा काहीतरी आशीर्वाद द्या. माझ्या मनामध्ये इच्छा आहे काय, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. मला मुलगा व्हावा, पण तो कसा ब्रह्मज्ञानी असावा. या जन्मात नाहीच शक्य, आता पुढच्या जन्माचं सांगते ती. बाळपणीच पाहो नयनी, लहानपणातच त्याला मी एवढा विद्वान झालेला बघावं. तिचं ते सगळं बोलणं ऐकून भगवान श्रीपादांनी अतिशय कृपा कटाक्ष टाकलाय तिच्यावर. करियो ईश्वराला. ऐक बाई, तू आता हे सगळं सांगितलं, तू मला उपाय विचारलास, मी तुला आता उपाय सांगतो. ईश्वराची आराधना कर, भगवान शिवाची आराधना कर. तुला विष्णू सारखा मुलगा होईल. ऐकोनी तियेचे वचन, सांगती कृपा भक्ती पाहोन. तिची भक्ती पाहून त्यांनी कृपेने सांगितलं, करी हो ईश्वर आराधन, ईश्वराची आराधना कर, पुत्र होईल श्री हरी ऐसा. तू जर ईश्वराची आराधना केलीस तर तुला विष्णू सारखा मुलगा होईल. गवळ्याचे घरी देखा, गवळ्यांच्या घरी उपजला कारणिका, कारण जो जन्माला आला त्या गवळ्यांनी जे व्रत केलं होतं, त्या गवळ्यांनी जो आराधला शिव होता, तैसा तू आराधी ईश्वर. त्यांनी जसं त्या शिवाची उपासना केली होती त्या गवळ्यांनी, तेव्हा त्यांच्या कुळामध्ये भगवान नारायणाने कार्याकारण अवतार घेतला, तो म्हणजे गोपाल कृष्ण. त्यांच्याप्रमाणे तू ईश्वराचं आराधना कर, तुला निश्चित मुलगा होईल, मी खात्री देतो. तुझं मनोरथ पूर्ण होईल, मी खात्री देतो. असं भगवान श्रीपाद तिला सांगतायत. विप्र स्त्री म्हणे तियेसी. मग त्यावेळेस ती म्हणते, कोणतं व्रत?
अहो मी अनेक व्रत केली. हे कोणतं व्रत आहे की जे व्रत गवळ्यांनी केल्यामुळे तिथे भगवान शिवानी भगवान नारायणाने विष्णूने अवतार घेतला. तो चंद्रमौळी तो शंकर कशा पद्धतीने पूजन केलं त्याचं हे सगळं ऐकण्याची माझी इच्छा आहे. कारण तसंच व्रत मी करीन. त्याच पद्धतीचं मी व्रत करीन. तेव्हा प्रभू मला ते व्रत, ती ईश्वराची पूजा, ती शिवाची पूजा समजावून सांगा. म्हणती श्रीपाद यती तियेसी. श्रीपाद तिला म्हणतायत अगं ईश्वर प्रजी प्रदोषी, प्रदोष पूजा कर. प्रदोष काळातली प्रदोष व्रत जे आहे ते तू कर. मंदवारी विशेषी सोम प्रदोषाचं व्रत, सोमवारी प्रदोषाच्या दिवशी हे अतिविशेष व्रत असं आहे आणि ते तू भक्तीने कर. अगं त्या गवळणींनी ज्या पद्धतीने पूजा केली त्याचं वर्णन हे स्कंद पुराणामध्ये आहे. स्कंद पुराणामध्ये त्या गवळणींनी कशा पद्धतीची पूजा केली आणि भगवान नारायणाला कृष्ण रूपाने जन्म घ्यावा लागला ते स्कंद पुराणामध्ये कथा आहे. आणि कथा सांगेन ऐककानी, तीच कथा मी तुला आता सांगतो. आणि म्हणून श्रीपादांनी सांगितलं की जी ती कथा आहे स्कंद पुराणामध्ये ती कथा मी तुला सांगतो. श्रीपादांचं ते बोलणं ऐकून त्या विप्रस्त्रीला अतिशय आनंद झाला. तिने श्रीपादांना साष्टांग लोटांगण घातलं. तया श्रीपाद गुरुमूर्ती पुढती घाली लोटांगण. विप्रस्त्री म्हणे स्वामीसी. त्या ब्राह्मण स्त्रीने सांगितलं हे भगवान, हे यती योगेश्वरा, अभिनव मला तू असं काहीतरी सांगतोयस की अशी पूजा केल्याने कृष्णासारखा मुलगा होतो, असं काहीतरी अभिनव सांगितलंयस. आणि मी अशी पूजा केली तर मला फलप्राप्ती होईल. मग पूर्वी कवणे घरी, पूर्वी हे व्रत कोणी केलं, काय केलं, हे सगळं मला विस्तारपूर्वक ऐकायचं आहे. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ तिला उज्जैन नगरीमध्ये जे काय घडलं, राजा चंद्रसेनाच्या बाबतीत जे काय घडलं, हे सगळं तिला विस्तारून सांगतायत. काय ती कथा आहे स्कंद पुराणामध्ये, भगवान श्रीपादांनी तिला काय सांगितलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.